यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत मयूर पन्हाळकर यांना. अप्रतिम बॅटिंग केली. चंदू पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी देणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने श्री रवींद्र हिनकुले यांच्या माध्यमातून एक थर्मासची बॉटल आहे. त्याचबरोबर साताऱ्याचे स्पेशल कंदीपेढ्याचा एक बॉक्स आहे. त्याचबरोबर 500 रुपये कॅश प्राइज आहे. आणि सातारा प्रीमियर लीगची विशेष जी ट्रॉफी बनवली ती आपण या ठिकाणी मयूर पन्हाळकर यांना देतोय चंदू पाटील सर यांच्या शुभ हस्ते. कॉंग्रॅच्युलेशन मयूर, अप्रतिम बॅटिंग केलीस. परंतु ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय सातारा प्रीमियर लीग ऑल इंडिया आयकॉन म्हणून तू या स्पर्धेमध्ये खेळतोयस, काय म्हणशील? तुझी बॅटिंग खूप चांगली राहिली आहे. ॲक्च्युली आमची गर्जना 11ची टीम होती. काही कारणास्तव आम्ही त्यांना एंट्री नाही भेटली, तर आधी पण यांच्यातूनच खेळणार होतो. पण अजित सुतारने टीम घेतलेली, तो बोलला आपली टीम आहे, गणेश शिंदे आणि मी खेळणार होतो. पण काही कारणास्तव कॅन्सल झाली, परत इकडून खेळलो. खूप छान वाटलं. काय असं माइंडसेट नव्हता की असंच बॅटिंग करायचे. बेसिक क्रिकेट खेळलो. थँक्यू सो मच. मयूरसाठी जरा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम बॅटिंग केली मयूर पन्हाळकरने. एक हत्ती सामना आपल्या संघाला त्यांनी जिंकून दिला. मयूर पन्हाळकर यांचं करूया अभिनंदन. आणि पुढच्या मॅचकडे आपण लगेचच ओळणार आहोत. मी विनंती करतो, चला टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आपण मैदानाचा ताबा घ्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदल करणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण उमेशजी सावंत सर यांना आपण ऐकणार आहोत. कोडगावचे सुपुत्र स्टार खेळाडू आहेत सोपान संगपाळ यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर KSK प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार जितेंद्र मोरे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. चला टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्याचबरोबर टीम शिव स्वराज्य अकॅडमी, मी विनंती करतो आपले बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. मी विनंती करतो तुषार जांभळे सर आपण तयार व्हा. हॅलो. तर मुख्य व्यासपीठावरती संस्थापक पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर 32 शिराळा स्पोर्ट्सचे अध्यक्ष आदरणीय आमचे बबलू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. मी तुषार जांभळे सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आपले लाडके बबलू पाटील सर यांना सन्मानित करूया. ठीक आहे, असू दे, पाठव पाठव. मुख्य व्यासपीठावरती आपण बबलू पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतोय. तुषार जांभळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार जितेंद्र मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तुषार सरांना मी विनंती करतो, सर आपल्या शुभ हस्ते आपण KSKचे विद्यमान खजिनदार जितेंद्र मोरे यांना आपण सन्मानित करूया. पंचांना विनंती आहे की आपण मॅच लगेच सुरू करा, आपल्याला विनंती आहे. तदनंतर पुढील सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती सोपान संगपाळ जे लाखवड गावचे आहेत, KSKचे स्टार खेळाडू आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बापू पाटे यांना विनंती करतो या आपण सोपान संगपाळ यांना सन्मानित करूया. सोपान संगपाळ लाखवड यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. यस. त्याचबरोबर किशोर झुनगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू. पहिलाच बॉल आपण पाहतोय. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसलाय. कॅच घेण्याची संधी खरं तर उपलब्ध झाली होती. क्षेत्ररक्षकचा प्रवास खरं तर सुरू झाला होता, परंतु पहिल्याच बॉलवरती चांगला फटका, 2 धावा. यस, माझ्या समवेत महाराज जॉईन झालेत. पण मयूर पनाळकरचा कॅच सुटलाय. सातारा प्रीमियर लीग 2025 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. श्रुता म्हणजे सातारा, वीरता म्हणजे सातारा, पराक्रम म्हणजे सातारा आणि मराठ्यांची राजधानी म्हणजे सातारा. आणि आज याच सातारा जिल्ह्याची प्रीमियर लीग स्पर्धा आज नवी मुंबईमध्ये संपन्न होत असताना प्रत्येकाला अभिमान आणि होवा वाटणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शाबेने झोपून मारलाय. बॉल चालय ते सीमा रेषा पार. सूरज चव्हाणच्या स्टाईलने झपक गोळीसारखा निघून जातोय. दमदार दुसऱ्या बॉलवरती प्रहार. बॉल सीमा पार, षटकार. मयूर पनाळकरचा कॅच सुटल्यानंतर निलेश भिलारेच्या गोलंदाजीवरती आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीग 2025 मध्ये शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेडणे या टीमच्या माध्यमातून आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत असताना खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. आणखीन एक स्टॅप शॉट केला, वळण देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा बॉल क्लिअर होतोय पुट ऑफला. आणि त्याच्यानंतर टॉट बॉलची होती सांगता. पहिल्या बॉलवरती 2, त्याच्यानंतर एक षटकर आणि आता टॉट बॉल. पण सुरुवातीचे 2 बॉल राहिले मयूर पनाळकरसाठी. यावेळेस निलेश भिलारे नवी मुंबई ग्रामीणमध्ये या देखील खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तुर्बे या टीमकडून सातत्याने चांगला खेळ राहिलाय आणि आता मात्र स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून खेळत असताना क्लासिकल स्ट्रोक आला. इथे बॉल चालला. इथे दन 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 मिला रूम मचद्या धूम दिल मांगे मोर ये फोर. मध्ये आक्रमकता धारण केली मयूर पनाळकरने. आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि स्वतःच्या नावाला सिद्ध करत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या 12 धावा. चांगली बॅटिंग करतोय मयूर पनाळकर आणि सिक्टीज मोरे आपण साथीला पाहिलंय. वेगावरती स्वार असणारा निलेश भिलारे पुन्हा एकदा इथे ब्लॉक ऑनचा बॉल होता. ऑन साईडला टर्न केलाय. बॉल चालला इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक मयूर पनाळकर सेट ऑन फायर. आलेला हा दमदार 4. मयूर पनाळकर अगदी डाव्या पायावरती बॉल आला होता. त्यानंतर मनगटातील ताकद आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारा खेळाडू म्हणून मयूर पनाळकर. 32 शिराळा तालुका कोसाईवाडी सांगली जिल्हा प्रीमियर लीग मध्ये बक्षीस मिळवलं. त्यानंतर खूप चांगलं प्रदर्शन सध्याच्या घडीला मयूर पनाळकर या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करतोय मयूर पनाळकर सेट ऑन फायर. सिस्टम ठेवले आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, दुसरा बॉल 6 धावा आल्या. त्याच्यानंतर डॉट लगातारचे 2 बॉल चौका टोकलेत. हॅट्रिकच्या उंबेवरती राहिलाय. बॉलर निलेश भिलारे निघतात पुन्हा एकदा. पुन्हा एकदा बॉल निघून जातोय. टन 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 चौकार. 3 बॉल मध्ये 3 चौकार आणि पहिली हॅट्रिक चौकाराची ठोकतोय मयूर पनाळकर. लाजवाब बॅटिंग. आतापर्यंत पहिली हॅट्रिक पाहिली होती आपण षटकाराची आणि त्याच्यानंतर चौकाराची हॅट्रिक मयूर पनाळकर. 5 षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये. स्वप्नील शिंदे लाल्या यांच्या नावावरती राहिली आणि चौकारांची हॅट्रिक जर कोणी सादर केली असेल तर 32 शिराळाचा ढाना भाग अर्थातच मयूर पनाळकरच्या नावावरती हा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. सातारा जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेचा इतिहास ज्या वेळेस लिहिला जाईल त्यावेळेस मात्र या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र त्याचा नामोल्लेख केला जाईल. षटक क्रमांक पहिले इथे संपले. पहिल्या षटकानंतर 20 धावा आल्या आणि टेनिस क्रिकेट बॅटिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट दाखवली जाते. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in यूट्यूब चॅनल अगदी 20 लाख सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त 300 सबस्क्रायबर या ठिकाणी बाकी आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर तुम्हाला टेनिस क्रिकेटचा आनंद घ्यायचा असेल तर टेनिस क्रिकेट .in या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्षितिज मोरे इथे बाद होताना पाहायला मिळेल. पहिला गडी बाद होते टीम शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेडणे या टीमचा. पहिल्याच बॉलवरती ते विकेट घेतलाय बॉलर दर्शन यांनी आणि दर्शन पांढरेकर.
बांदेकर यांनी पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. मागच्या मॅच मध्ये क्षितिज मोरेने जबरदस्त बॅटिंग केली होती आणि आता पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या, परंतु पहिल्याच बॉलवरती ऑल इंडिया आयकॉनने खरं तर सातारा जिल्हा आयकॉनला बाहेर पाठवलंय. तो जातोय गोल्डन डकचा शिकार ठरला झालाय. पहिलाच बॉल त्यांनी पेस केला होता, पहिल्याच बॉलवरती विकेट आणि आता पडझड होईल का. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग आणि आता नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पॅटर अमित वरे पाउंड या नावाने प्रसिद्ध आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती यश मिळालंय आणि आता खरं तर कशा पद्धतीने डावाला सावरणार आहे, कारण का P1चं दुसरं षटक चालू आहे. 20 धावा स्कोरवरती लगवल्यात, चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु यामुळेच एक भेद तो मिळवून दिलाय मॅच मध्ये. पहिल्या इनिंग्स आपण डाव पाहतोय सध्या, चांगली बॅटिंग झाली आहे पहिल्याच ओव्हर मध्ये आणि 17 क्षणामध्ये आता बदल केला जातोय. सातारा जिल्हा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 2025 हा थरार पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा. पॉलर तयार होतो पुढे एकदा. यावेळेस खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन कुठेतरी टीमच्या खात्यामध्ये. क्षितिज मोरे बाद झाला, त्यानंतर अमित वरे बॉन्ड सातत्याने हा देखील खेळाडू चर्चेत राहिलाय. स्ट्रोक फर्स्टला गेला इथे, आणखी एक फलंदाज बाद होतोय. अमित वरे बॉन्ड त्याचाच बॉल टाकला होता आणि त्याच ठिकाणी त्याच जागेवरती इथे फलंदाज पाच आलाय. पण दर्शन बांदेकर ॲज ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळत असताना पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन, 4 धावांचं फक्त षटक हाताळलं. या मॅचमध्ये देखील सातारा जिल्हा आयकॉन क्षितिज मोरेला बाद केलं, त्यानंतर अमित वरे बॉन्ड यांना देखील माघारी पाठवले. चांगली गोलंदाजीने आयकॉनिक खेळाडू म्हणून जे प्रदर्शन व्हायला पाहिजे ते मात्र दाखवत असताना दर्शन बांदेकर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे कुठेतरी दबावमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला संघ पाहायला मिळतोय. शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे पहिल्या मॅचमध्ये अगदी 87 धाबा कुठल्या गेल्या. या मॅचमध्ये फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. एका बाजूला जमेची बाजू जर पाहायला गेलं तर मयूर पनाळकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र धाबा बनू शकतात, परंतु महत्वाची साथ देणं हे देखील खूप गरजेचं आहे. या मॅचमध्ये 2 गडी बाद 21 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते टीम शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे या टीमची. विश्वनाथ बॅटिंग साठी आलेले आहेत. पाहू शकाल तुम्ही 21 धावा झाल्या. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल टॉट आला, व्हाईट बॉल आला होता, त्याच्यानंतर विकेट आली. नवीन बॅटर येथे विश्वनाथ बॅटिंग साठी आलेले आहेत. मयूर पन्नालकर आहे 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा, परंतु ऍज अ आयकॉन खरं तर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. वेगावरती स्वार चांगली बॉल वळण देण्याचा प्रयत्न केला होता. फटका फर्स्टला की काय, बॉल थोडासा हवेमध्ये राहिला होता. एसटी रक्षकांनी खरं तर कॅच कंप्लीट केलाय, परंतु येस DRS घेतला. थर्ड एम्पायर्स आता बिझी होतील इथे. टीव्ही अंपायर आणि त्यांचं मात्र पंचांचा निर्णय आलाय. फलंदाजी ती बाद आहे. तिसरा धक्का अगदी टीव्ही अंपायर आणि टेनिस क्रिकेट .in या युट्यूब चॅनलला सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक वर्ष काय या युट्यूब चॅनल आपलं अधिराज्य गाजवलं हे मात्र लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. आणि फलंदाजी ती बाद झालाय. तिसरा धक्का विश्वनाथ देखील माघारी परतले जात आहेत. तर आता बॅटिंग ऑर्डर मात्र पूर्णपणे ढासळताना ॲज आयकॉन खेळाडू म्हणून
गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना दर्शन बांदेकर चांगली गोलंदाजी फलंदाजी बॉडी लँग्वेज जर या खेळाडूची पाहिली तर नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये योगेश मालुसरे पाटण तालुका जंगमवाडी या गावाकडून बिलॉंग करणारा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अगदी यंग टॅलेंटेड खेळाडू आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये छाप सोडण्याची नामी संधी चालून आले कारण की एका बाजूला संघ डासेला मयूर पनाळकर समेत बॅटिंग करण्याची संधी चालून आले. सौर्य पुणेशेदा 3 विकेट घेतल्या गेल्या. ज्या मागच्या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली होती आता शांत ठेवल्या. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये हॅट्रिकचा बॉल असणार आहे. बॉल बराच काळामध्ये ओ माय गॉड सेकंड मध्ये कॅच कंप्लीट केले. आणखीन एक धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम शिवस्वराज्य अकॅडमी सोल्जर चावली टीम सध्या अडचणीमध्ये आहे. आणखीन एक धक्का पेश केलाय बॉलर दर्शन बांद्रेने लाजवाब गोलंदाजी. योगेश मालुसरेचा कॅच मात्र ते पकडलाय. करण मालुसरे अगदी भरपूर काही साम्य या बॉलवरती आपल्याला पाहायला मला हॅट्रिक बॉल होता. अगदी आतापर्यंत व्हाईट बॉलचे एक अतिरिक्त धाव खर्च केले परंतु 4 विकेट प्राप्त केल्यात. गोलंदाज दर्शन बांदेकर काय गोलंदाजी लाजवाब राहिले. स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पहा. अगदी 2 मॅच मध्ये ज्या गोष्टी आपण पाहतोय षटकारांची हॅट्रिक पाहिली चौकारांची हॅट्रिक पाहिली आणि आता विकेट हॅट्रिक अर्थातच सातारा प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक हॅट्रिक इथे संपन्न होताना आजच्या पहिल्या दिवसामध्ये लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. दर्शन बांदेकर यांनी पहिली षटकारांची हॅट्रिक झाली चौकारांची हॅट्रिक झाली आता विकेटची हॅट्रिक देखील झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवाजी चव्हाण वेग पहा तुम्ही कंट्रोल पहा वेगाचा बॉलचा टप्पा पहा बॉलच्या हाईट पहा. पुन्हा एकदा आलेला हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी. जी गाडी खरं तर पहिल्या ओव्हर मध्ये जी गाडी सुसाट चालली होती त्या गाडीला खरं तर थांबवण्याचं काम केलं एका बाजूने दर्शन बांद्रेकर यांनी चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे फटका फसलाय. डॉट बॉलचे होते सांगता विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि दुसरं षटक अप्रतिम राहिले दर्शन यांचं कारण का त्याच्यामध्ये 4 विकेट घेतले गेलेत. पण दर्शन बांदेकर यांनी आयकॉनिक खेळाडू आणि प्रीमियर लीग साठी परफेक्ट ऑलराऊंडर काय असते याचं उत्तम उदाहरण दाखवणारी गोलंदाजी ती दर्शन बांदेकर यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि मयूर पनाळकर जो पहिल्या षटकामध्ये आक्रमक राहिला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला आलेला. तुमच्याजवळ क्षमता असून चालत नाही तर तुम्हाला संधी देखील मिळणं गरजेचं असतं. मयूर पनाळकरकडे क्षमता आहे परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. आता मात्र या षटकामध्ये संधी मिळाली. समोर असेल गोलंदाज राहुल वांगडे पिंपरी गावचा हा खेळाडू अगदी हवाई प्रवास ज्याने खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी केला अगदी बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये तो राहुल वांगडे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असेल मयूर पनाळकर कोसाववाडी आणि 32 शिराळा तालुक्याचा एक आयकॉनिक खेळाडू. पहिल्या षटकामध्ये प्रभावित केलं होतं मयूर यांनी परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रभावित केलं दर्शन यांनी. आता बॉलिंग ट्रॅक वरती ते बॉलर तयार होत आहेत. पहिलाच बॉल ओहो लो फुल टॉस वलंदानाचा प्रयत्न केला स्ट्रोक फसला गेलाय. बॉल हवेमध्ये कॅचची संधी होती आणि कॅच निसाटला हातातून. पकडा कॅच जिंका मॅच. मयूर पनाळकरची कॅच सोडणं किती महागात पडेल ते टीम ग्लोरियस स्पोर्ट जावे या टीमला कारण की आक्रमक खेळाडू आक्रमकता ही त्याची ओळख आणि त्या खेळाडूचा इथे कॅच ड्रॉप झाला. अगदी पहिल्याच बॉलवरती राहुल वांगडे यांच्या गोलंदाजीवरती बाद करण्याची नामी संधी चालून आली होती परंतु क्षेत्ररक्षण मात्र खराब. इथून पुढे मात्र जर मयूर पनाळकरने आक्रमक पावित्र्य घेतला तर मात्र महागात पडू शकते टीम ग्लोरियस स्पोर्ट जावी या टीमला. संधी आली होती संधी निर्माण झाली होती संधीचं सोनं करायचं होतं परंतु आता जीवदान मिळालंय खरं तर मयूर यांना स्ट्राईक एंडला शिवाजी बॅटिंगसाठी.
ऑस्टमच्या बाहेर बॉल डिलिव्हर होतोय. पंचाचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. एक्स्ट्रा रन्स इथे ऍड होते. कॅच सुटल्यानंतर व्हाईट बॉलचा इथे कॉल येतोय. सो ऑन फील्ड फंड अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. इथे व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि एक सिंगल येते आणि टोटल झालं त्या आतापर्यंत 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे राहुल यांचं. अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते. रिदम चुकला गेलाय गोलंदाजाचा इथे. 23 धाबा आतापर्यंत 4 विकेटच्या पतनानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. मयूर यांना खरं तर मैदानामध्ये थांबावं लागेल. मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत कारण का ते लीड करणारे बॅटर होते. सिक्तीज मोरे एक हार्ड हिटर फलंदाज खरं तर पास झालाय. बॉलर निघतात पुन्हा एकदा राहुल. सुरेख फटका इथे येतो आणि तो कार्पेटने बॉल खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल येते या बॉलवरती. तर सिंगल धावी ती मयूर पन्हाळकरला कुठेतरी स्ट्राईक वरती आणलं जाते. सातत्याने विकेट पडत गेला. 4 विकेट माघारी परतल्या. 24 धावा ज्या धावा येणं अपेक्षित होतं पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये त्या धावा इथे घेतल्या नाही कारण की विकेट पडत गेल्या आणि धावसंख्येवरती मात्र कुठेतरी अंकुश ठेवला गेला. 24 वरती 4 ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओहो झोपून खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला टर्न केला. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. एकतर सिंगल मिळते. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते परंतु ते आले ते मात्र एक सिंगल. चांगला बॉल. पण मयूर पन्हाळकर धावा घेण्याचा प्रयत्न करतोय. संघर्ष करतोय परंतु गोलंदाजी अटॅक जर पाहिला तर राहुल वांगडेचा खूप चांगला राहिला कारण की आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती आलेला नाही. थांबवलंय आणि थांबवून ठेवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी ठरलाय राहुल वांगडे. गर्जना 11 कोपरगणे या टीमच्या माध्यमातून देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल पिचिंग झाला. डिलिव्हर झाला. पंचाचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल येतोय. या ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा रन्स आल्यात महाराज. नक्कीच धावा कशा येऊ द्या. धावा येणं गरजेचं आहे. आमच्या गुणलेखनामध्ये जर पाहिलं तर अक्षय कदम जे सातारा जिल्ह्यातील एक प्रोफेशनल स्कोरर म्हणून या नावाची नेहमी चर्चा राहिली. चांगलं गुणलेखन आणि प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती. फटका सूर्य काय ऑन साईडला टर्न केल्यानंतर कार्पेटच्या गुदगुल्या करत बॉल चाललाय. थोडीशी गफलत होतीये. त्याच्यानंतर एकच धाव आतापर्यंत. पण या बॉलवरती 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु मयूर पन्हाळकरने दुसरी धाव घेण्यासाठी नकार दर्शवला कारण की आता उर्वरित चेंडूवरती अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 22 वरती खेळतो मयूर पन्हाळकर. चांगल्या धावा आल्यात परंतु संधी मात्र वारंवार मिळत नाही. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करतोय परंतु सिंगल डबलचा गेम. या षटकामध्ये राहुल वांगडेने 2 अतिरिक्त चेंडू हात आले तरी देखील धावा मात्र पूर्णपणे रोखून ठेवल्या. नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, ए फॉर अटॅक. तुम्हाला क्रिकेट खेळत असताना टॅलेंट दाखवावा लागतो. अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावा लागतो. परंतु आतापर्यंत शांत ठेवलं. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉलच्या पाठीमागे 6 धाबा आल्यात. टोटल झाल्या ते 27 धाबा. 4 विकेटचं नुकसान झालंय. आता काहीतरी करावं लागेल. खरं तर मयूर पन्हाळकर यांना काहीतरी वेगळं करायचं आहे. 8 बॉल मध्ये 22 धाबा. गाडी खरं तर सुसाट निघाली होती पहिल्या षटकामध्ये परंतु आता ब्रेक लावलाय आणि आता चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. बॉल तर तयार होतो पुन्हा एकदा. ओहो हा बॉल वेगानं टाकला गेलाय. बॉलचा टप्पा थोडासा खाली राहिलाय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. फास्ट डिलिव्हर डॉट बॉल. पण किक डॉट बॉल आलाय. राहुल वांगडेच्या गोलंदाजीवरती आक्रमक फटके मारण्याचा इरादा पूर्णपणे मात्र थांबवलाय राहुल वांगडे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये देखील धावा आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. त्यानंतर 2 षटकामध्ये आपण पाहू शकता फक्त आतापर्यंत 7 धावा आल्या 2 षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहिली. थांबलाय. शांत आहे. आता शांत ठेवलाय. खरं तर मयूर यांना शांत ठेवलं गेलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहुल यांची पाहतोय. 7 धावा फक्त खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल साठी तयार होत आहेत. इथे विकेट केलाय. लाव चुना मळ तंबाखू. लाव चुना मळ तंबाखू. चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत थप 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 थप. अच्छा षटकार. पण मयूर पन्हाळकरने आतापर्यंत संयमाचं क्रिकेट काय खेळलं हे मात्र दाखवून देत असताना त्याच्या बॅटमधून अगदी मिड विकेट रिझर्व्ह मध्ये चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा. राहुल वांगडेने 5 बॉल चांगले डिलिव्हर केले परंतु शेवटचा एक चुकीचा टप्पा आणि त्यावरती मात्र करेक्ट कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळते. अगदी डिंग टॉली आपण
मैदानामध्ये जाते. त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी नक्की मी करतोय. प्रोपा ओम साई इंडस्ट्रीचे ओमकार सूर्यकांत साळुंके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या प्रीमियर लीगला महत्वपूर्ण सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर विरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीग साठी 2 बॅट आणि 5 क्रिकेट कॅप आहेत. किरणदादा साळुंके, श्री विनोददादा मनगे जे उपसरपंच सांबरवाडीचे आहेत, त्यांनाही आम्ही धन्यवाद म्हणतोय या ठिकाणी. त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष साई श्रद्धा सामाजिक सेवा संस्था आदरणीय सन्माननीय सुनील दादा मस्कर साहेब यांच्या माध्यमातून सातारा प्रीमियर लीगला बहुमूल्य सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर यशस्वी उद्योजक ज्येष्ठ क्रिकेटर वाई प्रवीण दादा वाडकर यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आम्हाला या प्रीमियर लीग साठी लाभलंय, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद. सरपंच कनेर जांभूळवाडी ग्रुप ग्रामपंचायत सातारा, अध्यक्ष राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कोपर खेळणे आदरणीय योगेश दादा जांभळे यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभले, त्याबद्दल सर्व स्पॉन्सरचं पुन्हा एकदा सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. गणेश कदम बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. बॉल हायवे मध्ये स्वतः आहेत बॉलच्या खाली आणि आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम असेल वेदांत 11 गनसोली KSK. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला या ठिकाणी ब्लेझर परिधान करायचं आहे, त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो आपण अगोदरच आमच्यापर्यंत या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अनिल जाधव, पाटण तालुक्याचा बाहुबली, मुटलवाडी गावाकडून बिलॉंग करणारा 33 वरती 5 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. मयूर पनाळकर क्षमता आहे परंतु संधी मिळत नाही. एका बाजूकडून मात्र विकेट माघारी परत आहेत. मयूर पनाळकर सातत्याने नॉनस्ट्राईकला राहतो, त्यामुळेच मात्र कुठेतरी धावा येताना अडथळा निर्माण होतोय. चांगली बॉलिंग, फुल टॉस होता, फुल टॉलला फुल टॉल वसूल जरूर केले. बॉल क्षेत्ररक्षक होते बॉलच्या खाली, परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा, बिमर चेंडू आपल्याला पाहायला मिळते आणि 9+ या बॉलवरती 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 36 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल आणि फ्रीटची संधी मात्र निर्माण झाली अनिल जाधव यांच्यासाठी. सुरेख फटका आला इथे, फॅटिंग केलेला आहे, ऑफ साईडला टर्न केला, एक सिंगल येते या बॉलवरती. पण या फटक्यामध्ये तितकासा धमकम आपल्याला पाहायला मिळाला नाही. कुठेतरी आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे, एक फायटिंग स्कोर निर्माण करणं. इथून पुढे जर मयूर पनाळकरला जास्तीत जास्त चान्सेस मिळाले तर 60 ते 70 धावा होऊ शकतात, कारण की अजून देखील 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती लागल्या जातात. गणेश कदम या टीमचा कॅप्टन, या टीमचा एक आयकॉनिक खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवरती. इथे फटका सुरेख आला, AK-47 बाहेर काढले, इट्स एस बँक मॅक्सिमम चरण. पण मी अगोदरच सांगितलं होतं की मयूर पनाळकरला जास्तीत जास्त चान्सेस मिळाले तर मात्र धावा बनू शकतात, आणि मयूर पनाळकर नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला आता बोलायला लागलाय, वाजवायला लागलाय, गोलंदाजाला षटकार चौकाराची आतिषबाजी करायला लागलाय. 43 वरती 5 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. मयूर पनाळकर असेल. त्याच्यानंतर जर तुम्ही 7 मिनिटं आहेत 4व्या मॅच कडे. आणखी इथे सुसाट बॉल
डिबेस्टच्या कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्यांना भेदून जातोय निघून गेलाय. आणखीन एक येते मयूर पन्हाळकर यांच्या बॅट मध्ये आलेला हा सौत्करानंतर हा सुंदर चौकार. आणि धावा बनवू शकतो हे मात्र दाखवलंय मयूर पन्हाळकर. अगदी कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन आसवले आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षक यामध्ये जे युद्ध चाललं होतं शेवटच्या क्षणाला बॉलचा विजय होतो. 4 धावा आल्या, 47 धावा धावफलकावरती. आता मात्र मॅच जर पाहिले तर बॅटिंग साइड कडून पुन्हा एकदा कमबॅक केला बॅटिंग करणाऱ्या टीमने. मयूर पन्हाळकर 12 चेंडू 38 धावांची घणाघाती खेळी. गर्जना कुपर घेणे असेल भूमिपुत्र क्रीडांगण या खेळाडूसाठी मात्र सातत्याने लकी राहिले. यंदाच्या सीझन मध्ये धर्मवीर आनंदी साहेब चषक हे धर्मवीर चषक ही स्पर्धा मात्र या खेळाडूनं गाजवली होते याच मैदानावरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत. आणखीन एक इथे सुसाट टोकला. इथे गॅप सिलेक्शन मोठा आहे, गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. बॉल चालला इथे दन 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 करी दन दन टन चौकार. काय बॅटिंग करतोय मयूर पन्हाळकर. सेट ऑन फायर. 13 बॉलच्या पाठीमागे 42 धाब्याचं योगदान दिलंय आतापर्यंत. आता ही गाडी थांबायचं नाव घेत नाहीये. आता गोलंदाजाला इथे खरं तर टार्गेट केलंय आणि तशा पद्धतीची बॅटिंग होतीये. नेक्स्ट मॅच साठी खरं तर दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण अवेलेबल राहायचं आहे. चांगली बॅटिंग होते. टोटल झाले ते आतापर्यंत 51 धाबा, 5 गडी बाद झालेत. तर पाठीमागच्या मॅच मध्ये 46 धावा केल्या होत्या मयूर पन्हाळकरने. आणखीन एक येते बॉल चांगला आहे. फटका देखील तितक्या ताकदीचा आहे. डिपेस्टच्या कव्हर मध्ये बॉल निघून जातोय. सिंगल येते या बॉल वरती आणि एक सिंगलच्या माहितीने टोटल झालं त्या ओव्हरची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालं ते टोटल 52 धावा झाल्यात. मयूर पन्हाळकर 43 धावा. पण पाठीमागच्या मॅच मध्ये जर पाहिले तर आपण 45 धावा 18 चेंडू मध्ये केल्या होत्या. आता 14 बॉल मध्ये 43 धावा. दोन्ही मॅच मध्ये मयूर पन्हाळकरच्या बॅटचा बोलबाला राहिलाय. सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली मयूर पन्हाळकरचे. शिवस्वराज्य अकॅडमी कुपरकेने या टीमच्या माध्यमातून खेळत असताना चांगला खेळ प्रदर्शित केला. चला मॅच पिडअप करा. फक्त 4 मिनिटाचं टायमिंग या ठिकाणी राहिले. 4 मिनिटाचा टायमर आहे आणि त्यामध्ये तुम्ही विचार करण्यामध्ये वेळ जास्त घालवू नका, कारण की विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रयत्नामध्ये वेळ घालवला तर तो मात्र तुमच्या फायद्याचा आहे. चला टीम ग्लोरियस स्पोर्ट जावे, शेवटचा पुकार असेल आपल्याला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला 4 मिनिटं राहिलेले आहेत. टोटल झाल्या त्या 52 धावा. आता शेवटचा ओव्हर असेल आणि शेवटच्या ओव्हर मध्ये करतो तुम्हाला टार्गेट तुम्हाला ठेवायचं आहे. आणि आता 6 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार त्या देखील महत्वाचं आहे. मयूर पन्हाळकर किती बॉल खेळणार हे 6 बॉल हे देखील महत्वाचं आहे, कारण का 14 बॉलच्या पाठीमागे 43 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. चांगली बॅटिंग तो करत आहे आपल्या टीमसाठी. आणि आता हे शेवटचं षटक, हाडामारचं षटक, अंतिम षटक, इथे कुतवाकुती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता बॉलर निघाला या षटकासाठी. बॉलर सचिन असवले, पाटण तालुक्याचा हा गोलंदाज आणि समोर बॅटर असणार आहे मयूर. चांगली बॅटिंग आतापर्यंत. खरं तर आता मागच्या मॅच मध्ये अर्धशतक हुकलं होतं आणि या मॅच मध्ये काय होणार आहे, कारण का 43 धाबा टोटल झाले त्या 52 धाबा. परंतु प्रत्येक जण आता आपल्या सातारा जिल्ह्याचा अभिमानासाठी खरं तर खेळण्यासाठी प्रत्येक जण लढतोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पण मयूर पन्हाळकर जमेची बाजू ही की मयूर पन्हाळकर शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक वरती आलाय. सचिन आसवले यांचं या अगोदरच्या मॅच मध्ये षटक महागडं ठरलं होतं. सुशांत लाले यांनी स्वप्नील लाले यांनी 3 बॉलवरती 3 षटकार खेचले होते त्यांच्याच गोलंदाजीवरती आणि त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा संधी दिली आत्मविश्वास वाढवण्यासाठी. सचिन आसवले पाटण तालुका जुळेवाडी या गावाकडून बिलॉंग करत असतात हे खेळाडू आणि सध्याच्या घडीला मयूर पन्हाळकर कोसाईवाडी या टीमचा एक आक्रमक पावित राजा नावाने फक्त कोसाईवाडी लिमिटेड न राहता आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून नाव कमावलंय. बॉलर तयार होतात. ओहो, इथे हेलिकॉप्टर लँड केलाय. बॉल चालला विसेप मध्ये. बॉल थांबणार नाहीये. मिळतील धावा इथे 4, कारण का बेडा चाललाय, पार आलाय. सुंदर अप्रतिम चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. मी अगोदरच म्हटलं होतं की जमेची बाजू ही आहे की शेवटच्या षटकामध्ये मयूर पन्हाळकर स्ट्राईक वरती आहे आणि 47 धावा आता धावफलकावरती मयूर पन्हाळकरच्या लागल्याच घेतात. आणि इथून पुढे जर आणि 3 धावा आल्या तर मात्र सातारा प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती हा रेकॉर्ड होऊ शकतो. सातारा प्रीमियर लीग. मयूर पन्हाळकर यांचं फक्त नाव ऐकलं होतं, परंतु आज सत्यामध्ये इथे खेळायला पाहायला मिळतंय.
ओहो मोठा फटका आलाय, बिग हिट केलाय आणि बॉल चाललाय ते सीमा रेषेच्या पलीकडे. इथे मयूर पनाळकर सेट ऑन फायर. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. दिल है थंडा, खून में गर्मी है भारी, ये चक्का चुका है. लय भारी लय भारी लय भारी लय भारी. तर मयूर पनाळकर सातारा प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू. गाव कुसाईवाडी, तालुका 32, शिराळा, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्याचा हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला सातारा जिल्ह्याची प्रीमियर लीग स्पर्धा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून गाजवत असताना मयूर गोरख पराळकर अर्धशतक झळकावलंय. सातारा प्रीमियर लीग 2025 पहिलं अर्धशतक. आणि सातारा प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जो खेळाडू अर्धशतक झळकावेल त्या खेळाडूसाठी आणि 1000 रुपयाचे कॅश प्राइज इथे दिलं जाईल मयूर गोरख पनाळकर या खेळाडूला. जबरदस्त अफलातून बॅटिंग इथे होतीये. बॉलर तयार होत आहेत. आणखीन घेते हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड केलंय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आणखीन घेते आलाय दर्जेदार क्लास आलाय, खास आलाय. घातक बॅटर मयूर पनाळकरच्या बॅट मधनं निघाला आणखीन एक दर्जेदार षटकार. आपल्याला पाहायला मिळते सध्या 32 शिराळा असोसिएशनचे अध्यक्ष बबलू पाटील आणि त्यांच्याच तालुक्यातील खेळाडू सध्याच्या घडीला चांगलं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आतापर्यंत. ओहो सफल झाले होते. पंचांचा इशारा आला. ऑस्टमच्या बाहेर बॉल डिवलर होतोय. एक सिंगल येते या बॉल वरती. आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या त्या 70 धावा. लाजवाब बॅटिंग. 69 धावा झालेल्या आहेत. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, एक मिसाल बन जाए, एक इतिहास बन जाए. जब तक है तेरी जवानी, जब तक है तेरी जवानी, मयूर तेरे लिए है दुनिया पुरी दिवाणी. का बॅटिंग केले. 17 बॉलच्या पाठीमागे 59 धाब्यांचं योगदान. आणि साथीला आपण पाहिलं तर अनिल जाधव 2 बॉलच्या पाठीमागे 3 धाबा. बॉलर पुन्हा एकदा सचिन निघतायत. ओहो पुन्हा एकदा आसमान दाखवलाय. बॉल चालला इथे चंद्रयान 3च्या भेटीला. मन बदलिया, रस्ता जोडलिया. टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅट मध्ये आलेला हा आणखीन घेते मोठा धमाका. 3 बॉल मध्ये 3 षटकार. हॅट्रिक देखील झाले. त्या 3 बॉल वरती स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण यांच्या माध्यमातून मयूरच्या खेळीसाठी 1500 रुपयाचे कॅश प्राइज आणि आमच्याकडे गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट जमा आहे. अक्षयदादा चव्हाण स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहे. त्यांच्या मनापासून धन्यवाद. आज आपल्या खेळाडूचा खेळ या ठिकाणी ते देखील लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे प्राइज झालंय. आज संपूर्ण 32 शिराळा तालुक्यातील प्रेक्षक कारण की प्रत्येकाला हेवा वाटावा आणि ज्यावेळेस एखाद्या तालुक्याचा एखाद्या गावचा खेळाडू चांगलं प्रदर्शन करतो त्यावेळेस प्रत्येकाला अभिमान वाटतो. आणि सचिन आसवलेचं खराब आणि महागडं षटक. चांगली बॅटिंग आतापर्यंत. ओ माय गॉड झोपून मारला पुन्हा एकदा. बॉल चालला इथे सीमा रेषा पार. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. सीमा रेषेच्या बाहेर आणखीन इथे झोपून वाकून दमदार 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 सेट ऑन फायर मयूर पनाळकर ब्रँड स्ट्रोक षटकार. तर मयूर पनाळकर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा स्ट्रोक पाहू शकतो. अगदी स्वतःला स्ट्रेस केलं. शेवटच्या क्षणाला मात्र फायनल रिझर्व मध्ये हा फटका खेळला मयूर पनाळकर. 19 बॉल मध्ये 71 धावा. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 षटकार आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला. तब्बल 29 धावा या षटकामध्ये आल्या. अर्थातच ज्या धावा पहिल्या 4 गोलंदाजांनी खर्च केला नाही शेवटच्या षटकामध्ये संघमालक महेंद्र झुनगरे साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. काय बॅटिंग होते इथे. अजून एकदा बॉल उडवला गेलाय. बॉल बराच काळ हवेमध्ये राहिलाय. कॅचची संधी उपलब्ध झाली आहे.
आणि बघा उलटी हाताने खरं तर कॅच जजमेंट त्याचं संतुलन आपण पाहिलंय आणि ते मयूर फन्नाळकर पाहत होत असताना परंतु बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. शेवटच्या बॉलवरती 20 बॉल 71 धावेंची खरं तर ही बॅटिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये 7 षटकारांचं खरं तर योगदान दिलंय आणि चौकार आले ते या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये एकूण 6 लाजवाब बॅटिंग. थँक्यू सो मच. आपण बॅटिंगचा आनंद घेतला, काय क्लास बॅटिंग दाखवली मयूर पन्हाळकर. अप्रतिम बॅटिंग, जसं म्हटलं जातं ना, नाद निराळा पत्ती शिराळा, आणि हा बत्ती शिराळाचा वाघ आज खऱ्या अर्थाने भूमिपुत्र मैदान त्याने गाजवलंय. अप्रतिम जबरदस्त बॅटिंग. नेक्स्ट टॉसकडे आपण जाणार आहोत. एका बाजूला टीम आहे ग्लोरियस स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेरणे. आणि टॉससाठी आमच्या बरोबर आहेत बबलू पाटील सर, त्याचबरोबर आमचे अरुणबाई कदम आणि जितेंद्र मोरे. आम्ही टॉस करणार आहोत. तत्पूर्वी शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखेरणे यांच्या माध्यमातून टॉस मागितला जाईल. स्विंग द कॉइन, राजधानी सातारा हा कॉल आहे आणि आय लव्ह सातारा. यस निखिल, टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. आता मात्र या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर जिंकायचंय, काय रणनीती असेल? हो, जिंकायचं आहे. आता फर्स्ट बॉलिंग आहे आमची, तर आम्ही बॉलिंग चांगली टाकण्याचा प्रयत्न करू. अजयकडे जाईन. अजय, बॅटिंग करायची आहे, धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील, कारण निखिल समोर आहे, ओमकार देसाई समोर आहेत. किती धावा सेफ असू शकतात या मॅच मध्ये? नक्कीच 70+ मारायचा प्रयत्न करू आम्ही, कारण मागच्या सामन्यात 10 रन आम्हाला शॉर्ट पडले. अगदी आपण जर पाहिलं तर KSKचे तुम्ही दोन्ही स्टार आहात, आणि आपण अगदी तुरळक पाहतो की दोन्ही मातब्बर खेळाडू समोर समोर आलेत. काय वाटतंय? नाही, तीच खरी खेळायची मजा असते, कारण सोबत आम्ही खूप खेळलोय. अगेन्स्ट आता खेळायला जरा बरं वाटतंय. बबलू पाटील सर यांच्याकडे जाईन. सर, अनेक स्पर्धा तुमच्या माध्यमातून आयोजन पाहिले आपण, काय म्हणाल एकंदरीत सातारा प्रीमियर लीग बद्दल? नक्कीच सर, प्रथम मी धन्यवाद देतो की सातारा प्रीमियर लीगची संपूर्ण कमिटी यांनी मला इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल. आणि दर्जेदार आयोजन झालं. गेले कित्येक दिवस झालं सातारा प्रीमियर लीगच्या या पर्वासाठी, पहिल्या पर्वासाठी तुम्ही सगळेजण जे म्हणजे झटताय, त्याचं काय म्हणजे फळ आता आपण मैदानात बघतोय. अतिशय चांगलं आणि दर्जेदार नियोजन झालंय. असेच अजून नियोजन आपल्यामार्फत होत राहो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि मॅचला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. त्याचबरोबर कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या टीमचे खेळाडू अजिंक्यदादा पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. सातारा प्रीमियर लीगमध्ये अजिंक्य पाटील यांचं सहर्षाचं स्वागत. सर्वांना विनंती करून आपण व्यासपीठावरती या. आज नवी मुंबईच्या खेळाडूंना देखील ही स्पर्धा खुणावते, कारण की अप्रतिम दर्जाचं असं आयोजन आपण पाहतोय सातारा प्रीमियर लीग. आणि प्रत्येकाला बघाबानी बघतच राहावं, आणि सातारकरांच्या स्वप्नातील स्पर्धा म्हणजे सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर मयूर पन्हाळकरसाठी SK फूडचे मालक आणि मयूर पन्हाळकरचे कट्टर फॅन बजरंगजी केसरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आमच्यापर्यंत आलेला आहे. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. आज यूट्यूबच्या माध्यमातून ते देखील हा सामना पाहतायत. आणि मयूर पन्हाळकरने जे लॉंग लेगला जो फटका केला, षटकार खेचला, त्या षटकारासाठी खास करून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. आज मयूर पन्हाळकर या नावाचा दबदबा का आहे, कारण की गेली कित्येक वर्ष या खेळाडूंना मैदानामध्ये संघर्ष केलाय, कित्येक वेळा चढउतार पाहिलाय, आणि आज जर पाहिलं तर मयूर पन्हाळकर काय आहे हे मात्र दाखवत असताना त्याचा धमाका आणि दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आजपर्यंत आम्ही खरं तर मयूर पन्हाळकरचं फक्त नाव ऐकलं होतं, परंतु आज आम्ही सातत्यपूर्वक या मैदानामध्ये खरं तर त्याचा खेळ पाहिलाय. आम्ही चांगली बॅटिंग केली, पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये मयूर पन्हाळकर यांची बॅटिंग लाजवाब स्ट्रोक आपण पाहिले. ऑन साईडला चांगली त्याची बॅटिंग होते, त्याचा फेवरेट झोन ऑन साईड आहे, परंतु चारी खाना चितमुंड्या केल्यात. मॅचला होते सुरुवात, कारण का मोठं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी, बॅटिंग करण्यासाठी 2 दिग्गज आक्रमक फलंदाज तयार होत आहेत. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल धरला आहे प्रतीक सकपाळ. पहिलाच बॉल इथे चॉक केलाय. आमच्या कोपरखेरण्याचे स्टार खेळाडू आणि नवी मुंबईचे स्टार खेळाडू अजिंक्य पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून त्यांचं करूया सहर्ष स्वागत.
चांगली सुरुवात केली खरं तर बॉलर प्रतीक सकपालने. सोनाटचे आहेत ते आणि पहिला बॉल आलाय टॉट. पॅटर तयार आहेत. शरीरापासून थोडा दूर ठेवलाय. हा बॉल देखील चांगला होता. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न तो देखील सक्षम राहिलाय आणि पुन्हा एकदा महाराज टॉट बॉलरलाय. पण एक मोठं टार्गेट आणि या मोठ्या टार्गेटला जर चेस करायचं असेल तर सुरुवातीपासून आक्रमण होणं गरजेचं आहे आणि हे आक्रमण करत असताना मात्र बॉलरने आतापर्यंत थांबवलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्शन आहेत बॅटिंगसाठी. बॉलर तयार. ओहो यावेळेस गॅप आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे अवेलेबल आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते या बॉल वरती. टार्गेट मोठा आहे म्हणजे मोठे फटके येणं या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये तितकंच महत्वाचं असणार आहे. एक सिंगल. पण एक्स्ट्रा कव्हरला योगेश मालुसरीचं चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटिंगमध्ये फारसं काही चांगलं प्रदर्शन करू शकले नाही परंतु क्षेत्ररक्षणामध्ये अगोदरच्या मॅचमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं या खेळाडूचं. परंतु गोलंदाजाला देखील जर खऱ्यानं कौतुक करावं लागेल. सगळे आतापर्यंत परंतु हा शॉर्ट बॉल होता. फुल केलाय सरळ बॅटने ऑन साईडला मिड ऑनच्या डोक्यांच्या वरनं बॉल. गणेश कदम मिस्टर फॅक्स वाकी यांच्या बॅट मध्ये आलेला हा या दुसऱ्या इनिंग्स मधला या पहिल्या ओव्हर मध्ये षटकार. पण षटकार आलाय. आता मात्र टार्गेट जे दिले गेले प्रथम बॅटिंग करत असताना 82 धावांचं आणि या टार्गेटला पार करत असताना आणखी एक चांगला चेंडू कमबॅक केले ते गोलंदाजानं. कौतुक करेन गोलंदाज कारण की गणेश कदमच्या बॅटमधून षटकार आला होता. लगेचच कमबॅक आणि कमबॅक करणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. टप्पा थोडासा पाठी ठेवला होता. त्याच्यानंतर इथे डॉट बॉल आलाय. टोटल झाल्यात एकूण 7 धावा झालेल्या आहेत. बॅटिंग करायची आहे. मोठं लक्ष आहे आणि त्याचा पाठपुरावा तशाच पद्धती देखील झाला पाहिजे. परंतु मी स्टँडिंग स्ट्रोक फटका फसलाय आणि गणेश कदम होत आहेत पात आणि डगआउट मध्ये केला जातोय जल्लोष. चेक. त्याचबरोबर या ठिकाणी सुनील दादा वाडकर यांचं आगमन आहे. क्रिकेट प्रेमी आणि विभाग प्रमुख शिवसेना आणि चीफ इंजिनियर त्यांचं आगमन आहे. मुख्य व्यासपीठावरती सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तो गणेश कदम बाद झाला. सातारा जिल्हा ऐकवान आणि त्याचबरोबर या टीमचा कॅप्टन इथे बाद झालाय. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाटणचा मॅक्सवेल या नावानं सध्याच्या घडीला ज्याचं नाव चर्चेत आहे संदीप बावडेकर काळगाव भरेवाडी या गावचा हा खेळाडू. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली होती. गणेश कदम बाद झाल्यानंतर मात्र संदीप बावडेकरला क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी पाठवलंय. महत्वाची विकेट गेल्यानंतर कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी प्रत्येक सपकाळची आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा खर्च केले आतापर्यंत. एका षटकानंतर धावा झाल्या त्या अद्याप त्या 7 आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि गोलंदाज ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी खरं तर बदलायला ते सुजित मोरे. ओल्ड इज गोल्ड. बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे आणि आतापर्यंत त्यांनी खरं तर प्रसिद्ध केलंय सिद्ध केलंय आणि गोटवली खरं तर गोटवली गावामधून खरं तर ते खेळत असतात. के महाबळेश्वर खरं तर ते खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलेत. हातलोड टीम साठी बॉलर तयार आहे सुजित मोरे आणि समोर दर्शन आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 1 बॉल चौकार. खेळाडू एक जिल्हा आयकॉन आणि एक ऑल इंडिया आयकॉन इथे बाद झालाय. 2 खेळाडू बाद झाले. 11 धावा आताची स्थिती आपण पाहतोय. एक जिल्हा आयकॉन खरं तर गणेश कदम. त्याच्यानंतर बाद झाले दर्शन
आणि आता बॅटिंगसाठी खरं तर आता 3 आणि 4 यांना खरं तर जबाबदारी स्वीकारायची आहे, जबाबदारी खरं तर घ्यायची आहेत. तशा पद्धतीची बॅटिंग होणं खूप महत्वाचं आहे. करण मालुसरे बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि सुजित मोरे यांची घेतलेली विकेट. राजश्री पवार मॅडम खरं तर दर्शन यांची मॅच पाहत होते आणि त्यांच्याकडून खरं तर सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 साठी आलेल्या आहेत त्या शुभेच्छा सिंधुदुर्गाच्या आहेत त्या आणि खरं तर त्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सिंगल येते या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीनं टोटल झाल्यात एकूण 12 धावा. पहिला 4 त्याच्यानंतर विकेट आणि एक सिंगल सुजित मोरे यांना पाहतोय. ऑन स्ट्राईक संदीप. ओहो इथे फॉलो केलं होतं बॉलला. बॉल थोडा वेळ हवेमध्ये पॉइंट मध्ये कॅच पकडली आहे. आणखीन किती धक्का. राजेश जवळ आहेत. संदीप होत आहेत पात. पण राजेश जवळ आणि अगदी जवळ होते आणि कॅच देखील त्यांनी जवळ घेतले. फलंदाजी ते संदीप बावडेकरला परतावं लागेल. आता मात्र बॅटिंग ऑर्डर कुठेतरी ग्लोरियस स्पोर्ट जावे या टीमची धाडसवली. या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिले तर 50 ते 60 धावा काढत असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच पोहोचली होती. आता टार्गेट खूप मोठं आणि या टार्गेटला चेस करत असताना 12 वरती 3 ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे मॅन फ्रॉम पिंपरी गावचा हा सुपर डुपर खेळाडू संघ अडचणीमध्ये. आता मात्र राहुल वांगडेला मॅच मध्ये चांगलं कमबॅक करून देणारी इनिंग इथे पेश करावी लागेल. 12 वरती 3 दुसरं षटक. सुजित मोरे चांगली गोलंदाजी. 5 वरती 2 विकेट प्राप्त केल्या. लेजंड क्रिकेटर परंतु सातारा प्रीमियर लीग मध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून आमचे गौरव सर आणि त्यांची संपूर्ण टीम काय लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे. अप्रतिम. ओहो स्विच हिटचा फटका. सुरेख बॉल निघून जातोय सीमारेषा पार. चौकार का बॅटिंग. राहुल यांच्या बॅट मधनं चौकार निघाला. पाहिलं तर आपण इनफिल्ड आतमध्ये आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. या बॉलची पाठीमागे पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बसला होता. त्याच्यानंतर स्ट्रोकला जागा बनवली आणि मिळाल्या या 4 धावा. परंतु मी कौतुक करेन खरं तर सुजित मोरे यांचं. आतापर्यंत 2 त्यांनी गडी घेतलेत. ओहो चांगला इथे बॉल. फुलरेंचा बॉल होतोय त्या ऑन साइडला टर्न केलाय आणि बघता 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 बॉल निघून जातोय. आणखीन किती दर्जेदार चौकार. चौकार. चला मॅच स्पीडअप करा कारण की षटक संपल्यानंतर तुम्ही टीम मीटिंग सारखे घेऊ नका. इथे आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्हाला वारंवार सूचना येत आहेत. खूप चांगलं आयोजन दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. सातारा प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन आपण पाहतोय. प्रत्येक सातारकराच्या मनातलं स्वप्न अगदी समालोचक असेल खेळाडू असेल स्कोरर असतील आणि क्रिकेट प्रेमी असतील प्रत्येकानं गेली कित्येक दिवसाचं जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न मात्र आज सत्यात उतरवत असतात. कारण की एखादी सातारा जिल्ह्याच्या नावानं स्पर्धा व्हावी असं प्रत्येकाला मनामध्ये वाटत होतं परंतु कुणी पुढे आले नव्हतं. आणि आज मात्र ही सातारा प्रीमियर लीग कमिटी त्यांनी धाडस केलं आणि या धाडसामधून एक अप्रतिम दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सातारा प्रीमियर लीग 2025 राजधानी सातारा. अगदी प्रत्येकाला अभिमान आणि स्वाभिमान हेवा वाटणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती मयूर गोरख पराळकर मॅन फ्रॉम कुसाईवाडी 32 शिराळा सांगली जिल्हा. आणि सांगली जिल्ह्यामधून आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा खेळाडू 18 बॉल 62 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला बॉल टर्न केलाय. मयूर पन्हाळकर यांना पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती. करण मालोसरे आणि राहुल वांगडे बॅटिंग साठी आहेत. 21 धावा झाल्यात. 17 बॉल इक्वेशन आहे. 61 धाब्यांचा आता महत्वपूर्ण मॅच. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती उद्योजक अक्षय दादा कोंडाळकर यांचे आगमन आहे. सोपानंदा मोरे यांचं आगमन आहे. त्यांचे स्वागत आहे आणि अंकुशजी शेलार यांचे आगमन आहे. यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. चांगली मॅच इथे बनत चालली दोन्ही टीम साठी. परंतु सध्या बॅटिंग करायची आहे. जर धाबा जर मोठे स्ट्रोक आले तर ही मॅच बनू शकते बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. ग्लोरियस स्पोर्ट जावळी या टीमला. इथे फटका हवेमध्ये आहे. बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. ऑन साइडला चांगली बॅटिंग करत असताना बॅटर राहुल वांगडेच्या बॅटमध्ये आलेला हा सुंदर दुसऱ्या बॉलवरती षटकार.
कधी प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर नशीब देखील हार मानतं आणि ते तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टेनिस क्रिकेट .in ची कामाची पद्धत आणि काम करण्याचा प्रामाणिकपणा जर आपण पाहिला तर अगदी ही मॅच संपण्या अगोदर मयूर पन्हाळकरची बॅटिंग आपण टेनिस क्रिकेट .in या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहू शकता. अगदी एखाद्या खेळाडूनं एखाद्या स्पर्धेमध्ये केलेला चांगला खेळ अगदी तुम्ही 3-3, 4-4 महिन्यानंतर त्याची व्हिडिओ अपलोड होत असतात, परंतु टेनिस क्रिकेट .in हा असा एकमेव यूट्यूब चॅनल आहे कारण की ही मॅच संपण्या अगोदर त्याची इनिंग मात्र आपण या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि सातारा प्रीमियर लीग एक उच्च दर्जाची क्रीडा स्पर्धा आणि दर्जात्मक यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊया आपण मॅच कडे, कारण का आता इक्वेशनला खरं तर महत्व दिलं जाईल. 29 धाबा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. तो फुल टॉस बॉल ऑफ साईडला पाहू शकाल, बॉल चालला निघून जातोय. क्षेत्ररक्षक खरं तर प्रयत्न करत होते परंतु उडी मारली होती, भरारी घ्यायची होती परंतु बॉलने भरारी घेतली आहे. 6 धाब्यांची चांगला स्ट्रोक केलाय बॅटर करम मालुसरच्या बॅट मधनं. चांगली बॅटिंग करतोय, बॅटिंग करायचीच आहे कारण का आता खरं तर 7 षटकाराला 35 धाबा आतापर्यंत लगवल्या गेल्यात. मोठ्या धावसंख्येची खरं तर चिडफाड करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला जो पर्याय आहे तो आक्रमण तोच निवडायचा आहे आणि तेच सध्या करत असताना करण बाळुसरे 8 बॉलच्या पाठीमागे 3 बॉलच्या पाठीमागे 8 धाब्याचं योगदान 35 धाबा स्कोर कार्ड वरती. पण 2.4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा कटोलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून जातोय, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक सिंगल येते या बॉल वरती. इक्का दुक्का से काम नहीं चलने वाला, इक्का दुक्का से दाल नहीं गलने वाली है. मैच को मंजिल तक जाना है, इस मैच को जीतना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे. हो हौसला बुलंद तो मंजर भी आएगा, हो हौसला बुलंद तो मंजर भी आएगा. पैसे के पास समंदर भी आएगा, पैसे के पास समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने की, अब है जिद है उसे पाने की. ये तो टोटल भी आएगा. या टोटल पर्यंत जायचं असेल तर मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं आहे. मयूर पन्हाळकर फुल टॉस होता, फुल टोल केलाय, बॉल हवेमध्ये, फलंदाज बाद. तर तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते कारण की टीव्ही अंपायर पुन्हा एकदा बिमरसाठी आपल्याला रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती डिसिजन काय येतंय हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आढाव सरांना विनंती करेन की आपण त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत ज्यांची उपस्थिती आम्हाला सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 साठी लाभलेली आहे. नवी मुंबईमधील कोपर खेळण्याचे स्टार खेळाडू आपण सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. अजिंक्य पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आयोजन समितीच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे कोपर खेळण्याचे स्टार खेळाडू अजिंक्य पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. सतीश सनस यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण अजिंक्य पाटील यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. नवी मुंबईचे कोपर खेळण्याचे स्टार खेळाडू अजिंक्य पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत आणि पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती सुनील दादा वाडकर यांचा सन्मान करत आहोत. शिवसेना विभाग प्रमुख, चीफ इंजिनियर, क्रिकेट प्रेमी यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती यानंतर होत आहे. सुनील दादा वाडकर, वाई तालुका बोरगाव गाव, त्यांचा आपण करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर फेअर डिलिव्हरी आहे आणि फलंदाजी ते बाद आहे. राहुल बांगडे माघारी परत. ओव्हर टू द निलेश सर. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. KSKचे पूर्व सचिव आणि मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर सोपानदा मोरे वारसोई देव यांचाही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. KSKचे पूर्व सचिव आणि मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर सोपानदादा मोरे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. संघाची धावसंख्या 36 वरती 3. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे अक्षय दादा कोंडाळकर उद्योजक यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ते देखील या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने त्यांचाही होत आहे स्नेहपूर्वक सन्मान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 12 बॉलमध्ये 46 धाबांची गरज. मॅच अजून देखील इथून पुढे बनू शकते परंतु आता दोन्ही बाजूने
हल्ला करणं गरजेचं आहे. करण मालुसरे चांगली बॅटिंग करतो. नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा पाटील यांचं आगमन होत आहे. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आपण त्यांचं करूया सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठावरती नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा पाटील यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. त्यांचं आपण करूया सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने सहर्ष स्वागत. आणि दीपक दादा पाटील यांच्या वतीने एक बॅट आम्हाला आलेली आहे या प्रीमियर लीग साठी उत्कृष्ट बॅट्समन साठी. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. सगळी बॅटिंग इथे फटका इथे सुरेख लगवलाय आणि षटकार आलाय आणि आता बॉल आहेत बाकी 11 आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे, मॅच बनत चालली आणि करण मालुसरे चांगली बॅटिंग करतोय. योगेश हा देखील बॉल खोदून काढलाय. डिफेन्सच्या कव्हर मध्ये आहेत फिल्डर. एक सिंगल या बॉल वरती आणि दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न चांगला केलाय. 2 धाबा आल्यात. तर करण मालुसरे चांगली बॅटिंग करतोय. राहुल वागडे बाद झाल्यानंतर मात्र करण मालुसरेने पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा. आता समीकरण जर पाहिले तर 10 चेंडू आणि 38 धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज आहे. मॅच बनवू शकते. करण मालुसरेने आता स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली. लेफ्ट हँड बॅटर आहेत. बॉलची थोडीशी आतली कडा लागली आहे. सिंगल येते या बॉल वरती. टोटल झालं तर एकूण 45 धाबा. इक्वेशन खूप महत्वाचं आहे. ह्या मॅचला जिंकायचं आहे तर या ओव्हर मध्ये खरं तर गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. मोठे फटके येणं तितकंच महत्वाचं आहे. समीर सेलार नवीन बॅटर आलेले आहेत आणि ते स्ट्राईकला आहेत, परंतु डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे. हा नेहमी ऍक्टिव्ह असतो, नेहमी आक्रमक असतो आणि त्यांनी चांगली बॅटिंग केली. 7 बॉलच्या पाठीमागे 18 धाबा आणि योगेश बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत धाबा खर्च केल्या त्या 3 बॉलच्या पाठीमागे 9 आणि नवीन बॅटर असणार आहे समीर सेलार. पर्याय निवडायचा आहे की बॅटिंग चांगली करायची आहे आणि गोलंदाजांवरती तुटून पडायचं आहे. बॉलर योगेश निघतायत. सुरेख फटका आलाय, गोळीसारखा निघून जातोय सीमा रेषा पार. हाय आणि हॅन्डसम बॅक 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 बॅगेट 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 षटकार. समीर शेलारच्या बॅटमधून षटकाराला धाबा बनू शकतात. अगदी मयूर पनाळकरने ज्या पद्धतीनं सचिन आसवले या गोलंदाजाच्या अगेन्स्ट शेवटच्या षटकामध्ये ज्या धाबा घेतल्या त्या धाबा देखील इथे होऊ शकतात, परंतु प्रयत्न अगदी शेवटपर्यंत करणं हे गरजेचं आहे. ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा परंतु प्रयत्नामध्ये कमी पडू नका. आणि इथे मात्र तो दमदार प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता 51 वरती 4. बॅटिंग करणारी टीम कुठेतरी कमबॅक करायला सुरुवात केली. समीर शेलार एक षटकार आलाय. समीर सेलार अजून एक येते. ऑन साईडला बॉल टर्न केलाय. क्षेत्रशेख येत होते. क्षेत्रशेख झाले थोडेसे पलटी. सूर खरं तर उडी मारली होती. सुराजीत चव्हाण याला आपण पाहत आहोत आणि तोपर्यंत ते 2 धाबा इथे पूर्ण केले. बॅटिंग चांगली होती. स्ट्रोक येत आहेत परंतु मोठ्या फटक्यापासून खरं तर वंचित ठेवलंय. मागच्या बॉलवरती या ओव्हरमध्ये 2 फटके आलेले आहेत. 6 बॉल 7 बॉल 29 धाब्यांची आवश्यकता आहे. या बॉल वरती बिगिट येणं महत्वाचं आहे. 6 बॉल 29 धाबा. बॉलर तयार होत आहेत. ओहो, लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्रशेख आहे थोडेसे दूर. चांगली फिल्डिंग होतीये. बॉलला अडवलं गेलं आणि तिथून मात्र 2 धाबा. धावफलकावरती 2 धावा वाढल्या. धावसंख्या 55 आकड्यावरती 4 षटकांचा खेळ ते समाप्त झाला. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहत आहे सातारा प्रीमियर लीग आणि नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर व्यासपीठावरती दीपकजी पाटील साहेब आहेत. आज व्यासपीठावरती सातारा प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पहिल्या दिवसामध्ये एक अतिथी मान्यवर. चला मॅच स्पीडअप करा कारण की अजून देखील 3 मॅचेस आम्हाला या ठिकाणी खेळवायचे आहे. दुपारचे 2 वाजून गेले त्यामुळे आपण घाई करा. 6 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे आणि आतापर्यंत धाबा झाल्या त्या 55 धाबा.
6 बॉल 27 धावा. इक्वेशनला आता खूप महत्व दिलं जाईल. बॅटिंगसाठी करण मालुसरे फुरुस आणि समीर सेलार हे बॅटिंगसाठी आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे 10 धावेचं योगदान. आता बॉलिंग करण्यासाठी कोण येणार आहे, कोणाच्या खांद्यावरती खरं तर ही जबाबदारी दिली आहे. यश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक असणार आहे. 6 बॉल मध्ये 27 धाव्यांचं खरं तर योगदान देणार का टीम. 2 फलंदाज आहेत. करण बालुसरे बॅटिंग तर करायची आहे कारण का 6-27 समीकरण आहे. 4 षटकार तुम्हाला या ओव्हर मध्ये ठोकावेच लागतील. 6-27 समीकरण आहे. चला स्पीडअप ठेवायचा आहे. स्पीडअप ठेवा थोडासा. 6 बॉल 27 ची गरज. गोलंदाज निघतो पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ माय गॉड, शॉर्ट टर्म पूल केलंय. जागा खाली आहे, सुमसाम इलाका आहे, रिकाम्या जागा भरा. 4 धावा ऍड करा. पहिल्याच बॉल वरती केले स्वागत चौकार. पण पहिल्या बरोबर ते चौकार आला. आता 5 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. बॉल थोडासा पाठीमागे ठेवला, उसळी घेतली आणि शेवटच्या क्षणाला मात्र करण मालुसरे जो सध्याच्या घडीला चांगल्या लय मध्ये फलंदाजी करतो आणि त्याच्या बॅटवरती आता बॉल यायला सुरुवात झाली. करण मालुसरेचा खेळ जर असाच राहिला तर या 6 बॉल मध्ये जे 27चं टार्गेट होतं हे टार्गेट भरपूर दूर नाहीये. अगदी समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय यावरती ती समस्या डिपेंड करत असताना इथे करण मालुसरे अगदी चांगली बॅटिंग करत असताना. ओ माय गॉड, अजून किती फेकून दिलंय. ना लोणावळा, खंडाला, ना नाशिक, ना शिर्डी, ओनली सातारा. छरण लाजवाब लाजवाब बॅटिंग हो केलाय. आता चर्चा होत्या मॅचची. आता सर्वजण एकत्र आलेत कारण का चौकार आधी आता षटकार. मॅच बनते, मॅच बनली जाते, मॅच घडली जाते. आता 4 चेंडू आणि 17 धाबाची गरज. साहस म्हणजे सातारा आणि धाडस म्हणजे सातारा आणि धाडसी षटकार इथे मारलाय फलंदाज करण मालुसरे. सातारा प्रीमियर लीग जो खेळाडू जर पाहिलं तर या मॅच मध्ये आता दमदार कामगिरी करतोय करण मालुसरे. 4 चेंडू 17 धाबाची गरज. आता गोलंदाजावरती प्रेशर, गोलंदाजावरती दबाव, दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. आता मयूर पनाकर कानमंत्र सांगतो की 1 चेंडू चांगला गरजेचा आहे, परंतु 4 बॉल 17 अजून देखील 2 बॉल चांगले हातावे लागतील ते गोलंदाजाला. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. कुठे जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1. बॉलर निघताय. 4 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे. ओहो, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल आलाय पंचांचा. 1 रन इथे एक्स्ट्रा ऍड केली जाईल. मॅच मध्ये मजा येते. मॅच मध्ये आता फुंकर मारली जाते. आणि आतापर्यंत 40,000 लोक खरं तर ही स्पर्धा पाहतायत आणि 40,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली गेली आहे. काय मॅच रंगली गेली, काय स्पर्धा आहे. पहिलंच पर्व आहे या स्पर्धेचं आणि खरं तर उचलून घेतली या स्पर्धेला. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. 4 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 66 धावा जमवलं गेल्यात. खरं तर जे फ्रंटफुटच्या बॅटरला काम करायचं होतं, परंतु हे काम करत असताना बॅटर 4 बॉल मध्ये आता 16ची गरज आहे. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधामध्ये त्या डावखुरा गोलंदाज आणला गेला. ही मात्र एक जोखमी निर्णय घेतला शेवटच्या षटकामध्ये आणि तो निर्णय कुठेतरी अंगलटी आलाय का क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या. कारण की डावखुरे फलंदाज हे क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक मानले जातात आणि ते आक्रमकता इथे दाखवली जाते. आणखीन येते आडवे बॅटने केलेला स्ट्रोक येते. फाईन लेग रिझर्व मध्ये बॉल चालला. 1 सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला आणि बघता बघता इथे कॉम्बिनेशन नव्हतं आणि 1 फलंदाज इथे समीर सेलार बाद होत असताना. आता 3 बॉल मध्ये 15ची गरज. जमेची बाजू ही आहे की अजून देखील जो फलंदाज सध्याच्या घडीला चांगल्या लय मध्ये आहे तो फलंदाज स्ट्राईक वरती आहे. आता 3 बॉल मध्ये 15 धाबांची गरज आहे. 3 चेंडू 15 धाबा. 1 चेंडू मात्र आता खूप महत्वाचा आहे. या बॉल वरती मॅच डिपेंड आहे की हा बॉल जर चांगला राहिला तर मात्र बॉलर कमबॅक करू शकतो. प्रेशर मध्ये होता, दबाव मध्ये होता, परंतु मयूर पनाकर सातत्याने मार्गदर्शन करतोय. कारण की मयूर पनाकरने बॅटिंग करत असताना जी बॅटिंग केली, अगदी गोलंदाजी करणारा संघ
शेवटच्या क्षणाला मात्र या धावा देतोय आणि ही मॅच देखील वाटलं होतं कुठेतरी एकतर्फी सामना होईल, परंतु सातारा प्रीमियर लीग मध्ये अगदी पहिल्या बॉलपासून पहिली मॅच आपण पाहिली कमी धाबांची, ती देखील एकतर्फी झाली नाही. सेकंड सामना देखील त्याच पद्धतीचा आपण पाहिला आणि तिसरा सामना देखील आपण पाहतोय 3 चेंडू आणि 15 धाबांची गरज. शुभम पाटील शिंदे कराड तालुक्यातील हा खेळाडू. 3 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. फटका इथे खेचला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत. हो माय गॉड, व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. पकडो कॅच और जीतो मॅच. पकडलाय झेल, संपलाय बॅटर. करंचा खेळ फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच या खेळाडूसाठी सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती करणे एकदा जोरदार. विश्वनाथ दानवले मॅच मात्र पलटवणारा झेल. वासोळे गावचा हा खेळाडू, जी मॅच तुम्ही गोलंदाजी करून जिंकू शकत नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी जोरकस मारलेला फटका. वाई तालुका आणि वासोळे गावचा हा खेळाडू, सुपर डुपर परफॉर्मन्स अगदी पहा. विश्वनाथ दानवले कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण पाहू शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये ही कॅच tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण YouTube वाहिनीवरती व्हायरल होऊ शकते. मॅच मात्र रोमांचक रोमार्शक होत असताना ही कॅच महत्वाची. या मॅच मध्ये जर तुम्हाला सर विचारलं ही मॅच कुणामुळे जिंकली तर विश्वनाथ दानवले या खेळाडूचं नाव मात्र इथे घ्यावं लागेल. खरं तर 100% योगदान नाहीये, 100% योगदान नाहीये, 1000% योगदान आहे. काय कॅच पकडले एका हातामध्ये, जजमेंट पाहिलं त्याची, आपण त्याची जर उडी पाहिली आणि त्याच्यानंतर तो बॅलन्स पाहिला, अप्रतिम कॅच. आणि असा कॅचेस या लीग मध्ये आपण पाहतोय. कोणताही खेळाडू इथे कमी नाहीये. सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. शेवटचे 2 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता, परंतु फटका देखील तितकाच तो चांगला होता. त्या फटक्याचं त्या फलंदाज देखील कौतुक करूया. आता नशिबाची साथ कोणावर असेल. एकात नो पडला, वाईट पडले बॉल, तर ही मॅच बनू शकते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय संदीप कदम सोनाट बॅटिंगसाठी. फटका चांगला आहे, परंतु एकच सिंगल मिळेल. या फटक्याने काम होणार नाहीये. सिक्तीज मोरे आहे सी कॉर्नर मध्ये आणि हा मॅच पूर्णपणे मी म्हणजे या मॅच मधली हवा निघून गेली आहे. एखादा टायर फुटला, फुस हवा निघून जाते. एखादा फुगा फुटला, फुस हवा निघून जाते. कारण का 1 बॉल 14 धावा, परंतु प्रयत्न चांगले केले होते ग्लोरियस स्पोर्ट्स जावली टीमने. ओहो, हवेपर्यंत बॉडी थोडा शरीरापासून दूर ठेवलाय आणि हा मॅच जिंकलाय शिवशराज अकॅडमी सोल्जर जावली टीमनं. सामना इथे जिंकला टीम शिवस्वराज अकॅडमी सोल्जर्स जावळे या टीम. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब अर्थातच या ठिकाणी नॉन अदर दॅन नो डाऊट मयूर गोरख पनाळकर, कुसाईवाडी 32 शिराळा तालुक्याचा सुपर डुपर ढाण्या वाघ मयूर पनाळकर ठरलाय.